मला बरोबर तुम्हाला कोणाचे फोन आलते का तुमचं काही म्हणजे अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही। आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आहेत आम्हाला लोक येत भेटायला तर तुम्ही 1 तास रोज वेगळा वेळ द्या। आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही 1 तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही। असं कुठलीच गोष्ट घडली नाही। कुटुंबियाचा जॉब वगैरे जॉब झाले जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट आहे। आणि मी स्वतः गेलेलो आहे बीडच्या ऑफिसला 2 वेळेस गेलो केजला ऑफिसला 2 वेळेस गेलो जॉब व्यतिरिक्त बरं का। तिथं जे काय घटना घडल्या ते तुम्ही बघितलेले आहे। मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण विषय काय केलं होतं तुम्हाला आरोपीचा फोटो दाखवला सुदर्शन गुलेचा बालाजी तांदळे त्याच्यावर काही इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशनने लेखी अर्ज आहे तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला गोविंद त्यांना द्या तुम्ही सगळ्या। अतिशय क्रूर पद्धतीनं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी हत्या करण्यात आली आहे। या हत्येचा संबंध मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडशी जोडला जातोय। याच प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची ही मागणी केली जाते। एकूणच काय तर या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात होताना दिसतात। त्यामुळेच हे प्रकरण सबंध राज्यभर चर्चिलं जात आहे। दरम्यान या महिनाभराच्या काळात देशमुख कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आपल्या भावाच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही लढतोय। यामध्ये कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही, जातीचे राजकारण तर मुळीच नाही असं धनंजय देशमुख वारंवार